वेलकम टू पार्ट सेकंड ऑफ आमचं लग्न कसं झालं. तर मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे यांनी मला रिक्वेस्ट टाकली इन्स्टावरती, जी की त्यांनी 8:30 संध्याकाळचं असं टाकली होती. तेव्हा फोन माझ्या हातातच होता, मी व्हिडिओ स्क्रोल करत होते आणि तितक्यात रिक्वेस्ट आली, नोटिफिकेशन आली आणि मी लगेच बाबांना सांगितलं की बाबा त्या मुलाचे नोटिफिकेशन आली आहे. आणि मला असं वाटतं जर मी तेव्हा सांगितलं नसतं किंवा डिलीट केले असते तर बहुतेक आज आमचं लग्न झालं नसतं. पण मी ते सांगितली आणि त्यांना त्यांच्या भाषेत समजवलं की हे असं असं असतं इन्स्टावरचं. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, एक्सेप्ट कर. एक्सेप्ट केल्यावर समोरून लगेच हाय मेसेज आला. मी पण इकडून हायचा रिप्लाय दिला आणि लगेच दुसरा मेसेज होता की हा माझा नंबर आहे, सेव्ह कर आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला हाय कर. मला असं वाटलं ना किती रूड मुलगा आहे, म्हणजे याच्यात इतका कसा ॲटिट्यूड आहे. आणि पण बाबा पण होते साईडलाच, तर ते म्हणे की ठीक आहे बघ काय म्हणतो. मग आम्ही तसं त्यांनी काही बाकीचं काही बोलले नाही, तिथेच आमचं कॉन्व्हर्सेशन संपलं. पण हे बाबांनी त्यांच्या मित्राला सांगितलं, त्यांच्या घरच्यांना सुद्धा कळालं होती की याला लग्नामध्ये इंटरेस्ट आहे. मग त्यांनी यांना म्हटलं की जा तू तिला एकदा बघून ये. आता 28 मार्चला यांनी मला मेसेज केलेला आणि 29 मार्चला यांना सगळ्यांनी सांगितलं. तर हे मला 30 मार्चला बघायला येणार होते, पण ते आले नाही, ते कॅन्सल झालं. याचं कारण मला आजपर्यंत माहीत नव्हतं, पण मला खूप राग आला होता. म्हटलं किती वाईट माणूस आहे, याला जर बघायला यायचंच नव्हतं त्याने मला मेसेज का टाकला. मग मी 31 मार्चला त्यांना मेसेज केला आणि असं म्हटलं होतं मी की तुला बघायला यायचं आहे का नाही मला, तू हे काय एक दिवस पुढं ढकलतोय, तुला जर नसेल लग्न करायचं तर तू डिरेक्ट नाही सांग ना. मग त्यावर त्यांनी मला असं उत्तर दिलं की नाही मला तुला बघायला यायचं आहे, मी तुला 2 तारखेला बघायला येतो, ज्या दिवशी माझा बड्डे होता. तो त्याच दिवसाच आहे जेव्हा हे मला बघायला आले. आणि हे मला 4 वाजता बघायला येणार होते, पण हे लवकर आले कारण की यांच्या भावाने सांगितलं होतं की वेळेवर गेल्यावरती ते नटून थटून राहता, आपण डिरेक्ट जाऊ. आणि घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे हे त्यांनी मला केक घेऊन आले होते, जो की पावाचा केक होता. आणि त्यानंतर माझी जी फजिती झाली ना ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते.